श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःखे नष्ट होण्यासाठी, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी, मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आणि त्यापैकीच एक उपाय म्हणजे हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी आणि अतिशय जबरदस्त असा उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यासोबतच काही छोटे मोठे उपाय सुद्धा आपण पाहणार आहोत। प्रत्येक आईने किंवा घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो नक्की करावा। गणपती बाप्पांची आपण पूजा करतो, भक्ती करतो, तर गणपती बाप्पांची आपण जेव्हा पूजा करत असतो तर तेव्हा खास करून ही पूजा किंवा संकष्टी चतुर्थीचे जे व्रत केले जाते ते खास करून मुलांसाठी केले जाते। तर असाच एक मुलांसाठी करायचा उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे किंवा अगदी झोपण्या अगोदर जरी तुम्ही केलात तरी सुद्धा चालेल। या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे हिरवे मूग आणि हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे। कापड घेताना आपल्याला कॉटनचेच कापड घ्यायचे आहे, कारण कॉटनचे जे कापड आहे तर यामध्ये सकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये असते आणि म्हणून कॉटनचेच कापड आपल्याला घ्यायचे आहे। मूग घेताना ते आपल्याला हिरवे आणि अख्खे मूग घ्यायचे आहेत, मुगाची डाळ घ्यायची नाही किंवा मूग तुटके फुटके असू नयेत। तसेच आपल्याला या मुगांना कोणत्याही प्रकारची कीड किंवा अळी लागलेली असता कामा नये, तर आपल्याला स्वच्छ आणि अखंड असे हिरवे मूग घ्यायचे आहेत। आपल्या मुलांवरची संकटे दूर व्हावीत, नजरदोष दूर व्हावा, तर यासाठी हा उपाय करायचा आहे। तसेच मुलांना अभ्यासामध्ये मनासारखी जर मार्क्स मिळत नसतील, आपली मुले खूप किरकिर करतात, हट्टीपणा करतात, लहान मुले जी आहेत तर ती काही केल्या ऐकत नाहीत, असे असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। अभ्यासामध्ये किंवा नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी सुद्धा हा अतिशय प्रभावी उपाय आहे। आता जेवढी मुले आहेत तर तेवढे आपल्याला हिरव्या रंगाचे कपड्याचे तुकडे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत। अगदी छोटे छोटे तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत। एक मूल असेल तर एक हिरव्या रंगाचं कापड घ्या, 2 मुले असतील तर 2 कापडाचे तुकडे घ्या, 3 मुले असतील तर 3 कपड्याचे तुकडे घ्यायचे आहेत। आणि आपल्याला काय करायचं आहे तर त्याचप्रमाणे 160 असे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत। म्हणजे एक मूल असेल तर 160 मुगाचे दाणे घ्या, 2 मुले असतील तर आपल्याला 2 वाट्यांमध्ये 160 असे सेपरेट मुगाचे दाणे घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे। तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा संकष्टी चतुर्थी निमित्ताने तुम्ही जर सेपरेट गणपती बाप्पांची पूजा केलेली असेल तर तिथे तुम्हाला बसायचं आहे। बसताना स्वतःला आसन घ्यायचं आहे, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे। गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। यानंतर आपल्याला त्या दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। बाप्पांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकू, फूल अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत। आणि यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता आपण कापडाचा तुकडा जो घेतलेला आहे, अगदी लहानसा तुकडा घ्यायचा आहे। 160 मुगाचे दाणे आपण बांधू शकू तर एवढा आपल्याला कापडाचा तुकडा घ्यायचा आहे। अगदी मोठा कापडाचा तुकडा घेण्याची काहीही गरज नाही। आणि हे जे कापड आहे तर ते आपल्याला बाप्पांसमोर ठेवायचं आहे। त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये जे मुगाचे दाणे घेतलेले आहेत तर त्यातील आपल्याला एक मूग आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। ओम गण गणपते नमः असं म्हणायचं आहे आणि हा जो मूग आहे तर तो त्या कपड्यावरती ठेवायचा आहे। तर असं आपल्याला 160 मुगाचे दाणे उजव्या हातामध्ये घेऊन 108 वेळेला ओम गण गणपते नमः असं म्हणून त्या कपड्यावरती ठेवायचं आहे। आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या मुगाची त्या कापडामध्ये गाठ मारायची आहे, म्हणजे पोटली तयार करायची आहे। आणि गणपती बाप्पांना आपल्या मुलाचं नाव जे आहे तर ते सांगायचं आहे आणि त्याच्या मागची इडापिडा निघून जावी, त्याची प्रगती व्हावी, त्याच्यावरील संकटे अडचणी दूर व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे। आपल्या मुलासंबंधीची जी इच्छा आहे तर ती आपल्या मुलाचे नाव घेऊन बाप्पांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर काय करायचं आहे, ही जी पोटली आहे तर ती तुमच्या मुलाच्या उशीखाली ठेवा किंवा मुले जर दूर राहत असतील शिक्षणानिमित्त किंवा नोकरीनिमित्त मुले जर बाहेरगावी असतील
तर मुलाची जी काही वस्तू आपल्या घरामध्ये असेल तर त्या वस्तूजवळ ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे. फक्त ही वस्तू चामड्याची नसावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर अशा प्रकारे एक मूल असेल तर एक पोटली तयार करा, 2 मुले असतील तर 2 पोटल्या तयार करायच्या आहेत आणि त्या मुलाच्या वस्तूजवळ आपल्याला या पोटल्या ठेवायच्या आहेत. यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उठून स्नान करून आपल्याला ही जी पोटली आहे तर ती घेऊन गणपती मंदिरामध्ये जायचं आहे. आणि त्यासोबत तुम्हाला गणपती बाप्पांसाठी जास्वंदीचं फूल, दुर्वा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तर हे सुद्धा घेऊन जायचं आहे. गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षता, जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा दाखवायचा आहे. आणि आपण जी पोटली बनवलेली आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे. आणि यानंतर आपल्याला पुन्हा बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना हवी तशी मार्क्स मिळू द्या किंवा माझ्या मुलाला नोकरी मिळू द्या. जी काही समस्या आहे, ज्या समस्येसाठी आपण हा उपाय केलेला आहे तर ती समस्या सांगायची आहे आणि आपल्याला अगदी मनोभावे श्रद्धेने यातून गणपती बाप्पाने आपल्याला बाहेर काढावं तर अशी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला एक मूल असेल तर एका मुलासाठी, 2 असतील तर 2 मुलासाठी आपल्याला उपाय करायचा आहे. आणि ही जी पोटली आहे तर ती आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ मंदिरामध्ये तशीच ठेवायची आहे आणि आपल्याला घरी परत यायचं आहे. तर असा हा अतिशय प्रभावी हिरव्या मुगाचा उपाय आहे. यानंतर हा उपाय करणे जर तुम्हाला शक्य होत नसेल, म्हणजे तुम्हाला गणेश मंदिरामध्ये जाणे शक्य नाही किंवा तुम्हाला ह्या पोटल्या बनवणे सुद्धा शक्य नाही, तुमच्याकडे एवढा वेळ नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, हिरव्या मुगाचे 21 दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत. हिरव्या मुगाचे 21 दाणे घ्या आणि घरीच तुमचं गणपती बाप्पांचा जो मूर्ती असेल किंवा जो फोटो असेल तर त्याच्यासमोर बसा. एक दाणा जो आहे तर तो उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि तुम्हाला गणेश अथर्व शीर्ष जे आहे तर ते म्हणायचं आहे किंवा तुम्ही संकटनाशन स्तोत्र म्हणू शकता आणि हा दाणा गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 21 वेळेला गणपती अथर्व शीर्ष किंवा संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे आणि 21 मुगाचे दाणे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. अतिशय साधा सोपा हा 21 मुगाच्या दाण्याचा उपाय आहे, तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. तसेच आपण आपल्या मुलांसाठी 21 दुर्वांचा उपाय करू शकतो. यासाठी आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. दुर्वा ह्या व्यवस्थित असाव्यात, वाळलेल्या, सुकलेल्या नसाव्यात. त्याचप्रमाणे दुर्वा ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. घेताना त्या 3 दली आपल्याला म्हणजे 3 दल असलेल्या त्रिदली अशा दुर्वा निवडायच्या आहेत. 21 दुर्वा घ्यायच्या. यानंतर एक दुर्वा उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. संकटनाशन स्तोत्र आपल्याला एक वेळेला म्हणायचं आहे, एक वेळेला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि ही दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. गणपती बाप्पांच्या मस्तकावरती किंवा चरणावरती तुम्ही ही दुर्वा अर्पण करू शकता. अशा प्रकारे आपल्याला एक एक करत 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत, ज्यामुळे आपल्याकडून 21 वेळेला अथर्व शीर्षाचं पठण होईल आणि 21 वेळेला संकटनाशन स्तोत्र जे आहे तर ते सुद्धा म्हटलं जाईल. आणि यानंतर आपल्या मुलांची प्रगती व्हावी म्हणून बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. 21 दुर्वांचा उपाय तुम्ही घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता.